माझं नाव मनोज दिगंबर चौधरी। मी काँग्रेस पक्षाचा तालुका अध्यक्ष आहे जळगाव ग्रामीण। जळगाव जिल्ह्यातील चोपडा उपजिल्हा रुग्णालयामध्ये शासनातर्फे 1.25 कोटीचं टेंडर काढण्यात आलं। तिथे जी निकृष्ट दर्जाची वायर होती, फिटिंग होती, ती बदलून नवीन टाकण्याचं ते टेंडर होतं। परंतु सार्वजनिक बांधकाम विभागातले इलेक्ट्रिक विभागातील अधिकारी व ठेकेदारांनी संगनमताने करून तिथे जुन्याच वायरी लावल्या। त्या जुन्या वायरीनं फक्त नवीन पट्टी लावली। त्या नवीन पट्टी लावून त्या जुन्या वायरी टाकून तिथे फिटिंग तशी लावली आणि 90% त्या ठेकेदाराचं बिल काढलं। तिथे आज आम्ही जेव्हा तिथे व्हिजिट दिली तेव्हा तिथे वायरिंग जुन्या दिसल्या। ज्या ट्यूबलाईट आणि जे लाईट त्या कंपनीने लावायला पाहिजे त्या कंपनीचे लावले आणि लोकल कंपनीचे लावले। फॅन लावले, ते फॅन आज आवाज करताय। स्ट्रीट लाईट लावले, कमीत कमी 12 यातले फक्त 2 चालू आहे। काम झाल्यानंतर जर कधी 8 दिवसात ही परिस्थिती असेल तर भविष्यात काय होऊ शकतं। तिथे अर्थिंगची जी वायर वापरली ती पूर्णतः ओपन आहे। आम्ही अधिकाऱ्यांना भेटलो, त्यांना सांगितलं ते आणि अर्थिंगची वायर ओपनच असते म्हणे आणि आम्ही ठेकेदाराचं बिल काढून घेतलं म्हणे। तुम्ही उलट तुमच्या स्तरावर जाऊन तिथे चौकशी करा। आम्हाला त्याचा अधिकार आहे का? आम्ही जनतेच्या प्रश्नावर समस्यांवर प्रश्न उपस्थित करणारे लोक आहोत, जनतेच्या प्रश्नांसाठी भांडणारे लोक आहोत। अधिकाऱ्यांचं त्याचं काम आहे की तिथे जाऊन ते काम कसं झालं आहे, चांगल्या प्रकारचं झालं आहे का निकृष्ट दर्जाचं झालं आहे, हे त्यांचं काम पाहण्याचं काम अधिकाऱ्यांचं असतं। पण अधिकारी ते एसीत बसून सगळं काम ओके दाखवून देतात आणि बिलं काढून देतात ठेकेदारांची। आणि ठेकेदार हा मजूर झालेला आहे। तिथे जसं दिल्लीत झालं, बेंगलोरला झालं, सार्वजनिक रुग्णालयामध्ये अपघात झाला, तसा अपघात भविष्यात चोपडा उपजिल्हा रुग्णालयात होऊ शकतो आणि फार मोठी जीवितहानी होऊ शकते। आमचं प्रशासनाला मागणी आहे की ह्याशा भ्रष्ट ठेकेदाराला, जे भ्रष्ट अधिकारी पाठीशी घालताय त्या ठेकेदाराला काढायच्या यादीत टाकलं पाहिजे आणि त्या अपहार करणाऱ्या भ्रष्टाधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे। टेंडर किती लाखाचं? 1,25,00,000 ते टेंडर आहे आणि ठेकेदाराला संबंधित ठेकेदाराला 90 लाख रुपये अदा करून टाकले यांनी आणि ते म्हणतात अजूनही काम अपूर्ण आहे। काम अपूर्ण आहे तर तिथे काम बिल कसं निघालं आणि तुम्ही 90 लाख कोणत्या आधारे दिले? या सगळ्या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। सुरुवातीला इथं आलो आणि यांना शासकीय अधिकाऱ्यांना आधी विचारणा केली, साहेब अशा पद्धतीचं काम झालं, आमच्या निदर्शनास आलेलं आहे, आम्हाला काही लोकांच्या कंप्लेंट झालेल्या आहेत। तर हे सांगितलं नाही आम्ही जे होतं ते सगळं काम ओके करून घेतलेलं आहे। म्हटलं साहेब तुम्ही ओके केलेलं आहे, पण आम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाहणी करून आलो, आमच्या निदर्शनास असं आलेलं आहे। तर म्हणत नाही तसं नाही आहे। म्हटलं ठीक आहे चला आम्ही दाखवतो। मग त्या ठिकाणी आम्ही गेलो, आम्ही बघितलं श्रीवार्डामध्ये जे डिलिव्हरी पेशंट असतील, सिझरचे पेशंट असतील, तिथं लहान मुलांचा वावर तो प्रामुख्याने असतोच। त्यांच्या ठिकाणी जे इन्व्हर्टर त्यांनी लावले आले ठेकेदाराच्या माध्यमातून ते पण ओपन पद्धतीने पडलेले आहेत। तिथे आमच्याकडे आजही त्यांचे फुटेज उपलब्ध आहे। तिथं भविष्यात जर लहान मुलांना काही कळत नसतं, त्याने जर हात लावला, काही मोठी दुर्घटना घडली तर त्याचा जबाबदार कोण राहील? यांना आम्ही विचारलं तर म्हणत नाही हे असंच राहणार आहे। तिथं जे अर्थिंगची केबल वापरायची असते तर यांनी GI तार वापरलेला आहे। GI तार वापरला आहे तो पण भिंतीला ठोकलेला आहे। मग खाली ग्राउंडला तुम्ही आणलं, वरतून 3ऱ्या मजल्यावरून खाली आणलेलं आहे, मग ते भिंतीला ठोकल्यानंतर ते तिथंच ग्राउंड होतं। मग खाली आणण्याचा अर्थच काय? आणि गेट जोडून पूर्ण ओपन सोडलेलं आहे। आता भविष्यात 2 दिवसात पाऊस पडेल, पावसाळा लागणार आहे, पाण्यामुळे अर्थिंग होऊन एखाद्या वेळेस तिथे रुग्ण येतात, लहान मुलं येतात, काही येतात, काही शॉर्ट सर्किट होऊन एखाद्या जीवितहानी झाली तर त्या जबाबदार कोण राहील? माझं नाव विशाल सपकाळे।